नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। डहाणू तलासरी पट्ट्यातील गावांना महामार्गाशी जोडण्यासाठी नवीन मार्गाचा प्रस्ताव। पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू तलासरी भागातील आदिवासी गावांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी नवीन रस्ता विकसित करण्याची महत्त्वपूर्ण मागणी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। सध्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक आदिवासी गावांना राष्ट्रीय महामार्गाची थेट कनेक्टिव्हिटी नाही। सध्या या गावातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर पोहोचण्यासाठी चारोटीच्या दिशेने तब्बल 42 किलोमीटर, उत्तरेकडे तलासरीकडे 42 किलोमीटर किंवा बिलाडकडे 48 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतो। यामुळे प्रवासाला खूप जास्त वेळ व अत्यावश्यक सेवा मिळायला उशीर लागतो। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार खासदार डॉक्टर सवरा यांनी खालील नवीन मार्गाचा प्रस्ताव मांडला आहे। प्रस्तावित रस्ता अस्वाली घाट मार्गातून उत्तरेकडील वळणासह ते कर्जगाव, पाटीलपाडा, धामणगाव, सवणे, वडवली अंतर। हा मार्ग अस्वाली ते कर्जगाव, पाटीलपाडा दरम्यान 5-7 किलोमीटर आणि धामणगाव ते वडवली दरम्यान 7-9 किलोमीटर लांबीचा असेल। हा नवीन मार्ग विकसित झाल्यास परिसरातील आदिवासी गावांना थेट महामार्गाची जोडणी मिळेल। वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे अंदाजे 13 किलोमीटर अंतरावर, NH48 राष्ट्रीय महामार्ग अंदाजे 18 किलोमीटर अंतरावर। पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे व्यापक जनहित आणि विकासाची गरज लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाची तातडीने दखल घ्यावी। तसेच योग्य योजनेअंतर्गत या रस्त्याच्या विकासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी व कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रहाची विनंती खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी पत्रात केली आहे। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टी।